स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बघणार आहे फॅमिली प्लॅनिंग मधल्या नॅचरल मेथड। म्हणजे नॅचरल मेथड मध्ये कोणत्या कोणत्या मेथड आपण यूज करतो फॅमिली प्लॅनिंग मध्ये, ते आज आपण बघणार आहे। त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले जी मेथड येते ती म्हणजे ती सेफ पिरियड मेथड। म्हणजे कोणता असा पिरियड आहे की त्या पिरियड मध्ये आपण सेक्शुअल इंटरकोर्स केला तर प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला दुसरं नाव काय, रिदम मेथड आणि कॅलेंडर मेथड। जर का मेन्स्ट्रुअल सायकल ही जर का शॉर्टेस्ट पिरियड म्हणजे समजा 28 दिवसाची असेल तर त्याच्यामधून काय करायचं, 18 दिवस मायनस करायचे, -18 डेज। याच्यामध्ये काय येत आहे, 10 डेज। मग त्याचे 10 डेज राहतील म्हणजे ते 10वा दिवस राहील। त्या दिवसापासून काय केलं, सेक्शुअल इंटरकोर्स जर का झाला तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात। त्याच्यानंतर बघा, लॉंगेस्ट सायकल असेल, लॉंगेस्ट सायकल कोणती, लॉंगेस्ट सायकल मध्ये समजा धरा आपण 31 दिवसाची धरली किंवा 35 दिवसाची धरली, त्याच्यामधून 11 दिवस मायनस केले, 11 दिवस मायनस केले म्हणजे 20 दिवस राहिले। तर मग 20व्या दिवशी काय राहतं, सेक्शुअल इंटरकोर्स केल्याच्या नंतर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात। हे काय आहे, शॉर्टेस्ट सायकल मधून 18 दिवस मायनस करायचे आणि लॉंगेस्ट सायकल मधून 11 दिवस मायनस करायचे। तर जे दिवस येतात त्या दिवसापासून प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात। त्याच्यानंतर काय करायचं, मग हे दिवस काय करायचे, अवॉइड करायचे आणि त्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स करायचा नाही, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही। ही झाली नॅचरल मेथड चालू आहेत आपल्या। त्याच्यानंतर बघा, सेफ पिरियड कोणता आहे, तर सेफ पिरियड कोणता आहे, 7 डेज बिफोर आणि 7 डेज आफ्टर मेन्स्ट्रुअल सायकल। मेन्स्ट्रुअल सायकलच्या 7 दिवस पहिले व 7 दिवस नंतर जो पिरियड येतो त्याच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स केला तर म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही, तो झाला सेफ पिरियड। त्याच्यानंतर ही जी मेथड आहे ती पोस्ट नेटल पिरियड मध्ये काम करत नाही। म्हणजे पोस्ट नेटल पिरियड मध्ये ही मेथड जी नॅचरल मेथड आपण सेफ पिरियडची ती मेथड लागू होत नाही। त्याच्यानंतर बघा, दुसरी कोणती आहे, दुसरी आहे बीबीटी म्हणजे बेसल बॉडी टेम्परेचर। ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी ओव्हुलेशन होतं त्या दिवशी काय होतं, जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये काय होतं, चेंजेस दिसतात। ते 0.3 टू 0.5 डिग्री सेल्सिअस ना इन्क्रीज झालेलं दिसतं ज्या दिवशी ओव्हुलेशन होणार आहे त्या दिवशी। आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, त्याच्यामध्ये टेम्परेचर केव्हा घेतलं जातं, टेम्परेचर सकाळी झोपेतून उठल्यानंतर टेम्परेचर घेतलं जातं। तर ते बघा, तेव्हा काय करायचं, सेक्शुअल इंटरकोर्स अवॉइड करायचा त्या दिवशी। त्याच्यानंतर बघा,